Hello, good evening class. And this is a two evening because of I am going to take Stopping by Woods on a Snowy Evening by Mr. Robert Frost. We all know about Mr. Robert Frost. We have already seen the first stanza in its poem with the same title, and because of that one stanza, there was a minimum storage in my mobile device. That's why today I am going to complete it. If you see my last lecture, there you may think that why our teacher has stopped his teaching on this spot, because I have limited storage in my mobile. That's why I have to continue the same poem today in this session. So once again, I just make sure that you know the expression and everything meaning of the every line in the first stanza. We all know that this poem is written by Mr. Robert Frost, who was the American poet. He died in around 1950. He born in 1848 or something, 1878 I think. He was a great poet and the most quoted poet in history of English literature. Then we can see that there are four lines with a rhyme scheme of A, B, A. If you look the first stanza, there is no, though, here and snow. You can see no, though, here and snow. Means no rhyme with though rhyme with snow. But there is no rhyming scheme, rhyming word for here. That's why A, B, A. तर या ठिकाणी आपण मराठीमध्ये अर्थ पाहिला होता. मराठीमध्ये आपण बघत होतो ही कविता खरं म्हणजे. तर मराठीमध्ये बघताना आपण बघू शकतो की या ठिकाणी ते म्हणतात की हुज वुड्स दिस आर, आय थिंक आय नो. हे कोणाचं जंगल आहे, सायंकाळची वेळ आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं या ठिकाणी अर्धच टायटल मी लिहिलेलं आहे, बिकॉज द टायटल runs very long. It is a lengthy one. That's why I am going to limited my space here. आणि आपण बघू शकतो आज माझ्याकडे व्हाईट बोर्ड आहे. इट इज अ लिमिटेड ऑल्सो. दॅट्स वाय आय विल हॅव टू राईट समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट ओनली ऑन दिस व्हाईट बोर्ड. आणि त्याचमुळे मी या ठिकाणी काय करून राहिलो तर अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मी या व्हाईट बोर्डवर लिहिणार आहे. इतर मी कोणत्याही प्रकारच्या गोष्टी व्हाईट बोर्डवर लिहिणार नाही. सो स्टॉपिंग बाय वुड्स ऑन स्नोवी इव्हिनिंग बाय रॉबर्ट फ्रॉस्ट. रॉबर्ट फ्रॉस्ट एका जर्नीवर निघालेले आहेत. त्या ठिकाणी एका जंगलाच्या भागाजवळ येऊन बसलेले आहेत. त्यांना माहिती आहे की कदाचित हा भाग कोणाचा तरी आहे, त्यांच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीचा आहे. पण तो व्यक्ती कोण हे त्यांना माहीत नाही. तो व्यक्ती कदाचित गावामध्ये राहतो. काही ठिकाणून ते गाव ज्या ठिकाणी रॉबर्ट फ्रॉस्ट उभे आहे त्यापेक्षा ते गाव दूर आहे. त्यामुळे तो व्यक्ती रॉबर्ट फ्रॉस्टला बघू शकत नाही. त्याच वेळेस इव्हिनिंगचा टाईम आहे, स्नो इव्हिनिंग आहे, स्नोची इव्हिनिंग आहे. त्या ठिकाणी स्नोवी म्हणजे त्या ठिकाणी बर्फ पडून राहिलेला आहे. स्नोवी टाईपची जी इव्हिनिंग आहे त्या ठिकाणी बर्फ पडून राहिलेला आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, एक चिलनेस, एक गारठा त्या ठिकाणी त्या संध्याकाळामध्ये वाढलेला आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की ते म्हणतात की या ठिकाणी ते बघू शकतात की कोणत्या प्रकारे जंगलाचा भाग बर्फानं भरून राहिलेला आहे. त्यामुळे ते त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. आता ते का बरं उभे राहिले याचं कोणत्याही प्रकारचं एक्सप्रेशन, डेफिनेशन लेखकाने केलेली नाही. दिस ओनली अ थिंकिंग प्रोसेस ऑफ फ्रॉस्ट. दिस इज द ओनली थिंकिंग प्रोसेस ऑफ फ्रॉस्ट. आणि काल आपण जेव्हा हा स्टॅन्झा पाहिला तेव्हा त्यात खूप सारे अलंकार आपण बाहेर काढले होते. देअर आर लॉट्स ऑफ फिगर्स ऑफ स्पीच वेअर देअर. Yes, there were many figures of speech like alliteration, there was consonance, there was assonance. तर मी या ठिकाणी तुम्हाला उदाहरण सांगत होतो की व्हॉट इज द मिनिंग ऑफ कन्झोनन्स, व्हॉट इज द मिनिंग ऑफ असोनन्स. हेही बघितलं होतं काल आपण. देअर इज अ कंटिन्युअस साऊंड प्रोडक्शन in the same line with a consonant. या ठिकाणी काल yesterday there was my mistake. The spelling mistake was here. I that time wrote the spelling CONSSONANCE. So that was not the proper spelling. The proper spelling is this one, and this is right spelling of assonance. So what is the consonance? Consonance of meaning the production of consonant sound.
in the particular line. And what is the meaning of assonance? In that particular line, there is a particular production of a vowel sound. We all know there are consonants. 21 consonants are there in English language, like F, G, B, D, K, L, M, etc. And there is also vowels. There are 5 vowels like A, E, I, O, U. So A, E, I, O, U are 5 vowels in English language, and consonants are F, G, B, D, K, L, M. So the consonant really sound producing from the consonant sound in ABCD, like you can see the very first line in this stanza, the first stanza, the very first line, WH, whose, whose, these are, I think, I know. So just make it rhythmic, something. तुम्ही याला समथिंग काय म्हणतो आपण त्याला, तुम्ही याला एक प्रकारचा नाद द्या, तुम्ही याला एक प्रकारचं म्युझिक द्या, म्युझिकल बनवा ही लाईन, ज्याप्रमाणे whose whose this are, I think I know. So this is a consonance. This is a consonance figure of speech. And in the second line, his house is in the village though. His house is in the village though. Look at here. His house, H-I-S, his house is in the village though. Once again O. So his house in the village though. His house is in the village though. So this is a vowel. There is a, don't look at just letters of vowels, but just look at the particular rhythmic sound, rhythmic music in that particular line, and only at that time you can think about the assonance. Otherwise you will think about there is no figure of speech at all. But if you think, if you take in your mind that this poetry you will have to feel yourself by your heart, and only on that time you will think about assonance or consonance. As well as there is alliteration in the both lines. Look at here, W-H-O-S-E, whose, whose, these are. There is a repetition. There is a once in the same line, 2 particular words starting with a word W. 2 particular words starting with the letter W and W. Then there is a second line, his house is in the village though. His and house starting with H letter. Then there is a he will not see stopping here. There is no figure of speech there. And to watch his woods fill up with the snow. This is also consonant. So you can say that there are two examples of consonants, and about 1, 2, 3 examples of alliteration in the particular line, in this same particular line. So therefore we can say the first stanza, only first stanza contains how many figures of speech? 2 figures of speech. Oh sorry, and there is also assonance in second line. So 3 figures of speech, and for 3 lines there is a alliteration plus consonance, and there is a assonance plus alliteration in second line. So assonance and consonance are particularly somewhat a rare figure of speech to use. It always creates a beautiful sound, beautiful rhythm in that particular line, and that's why it's called assonance and consonance. Assonance and consonance. Consonance हा इंग्लिश मधल्या कॉन्सोनंट साऊंडचा निर्माता आहे. त्यातून हे साऊंड निर्माण झालेले आहे. assonance हा वॉवेल्स पासून निर्माण झालेला आहे, आणि त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, assonance असं म्हणतो. तर पर्टिक्युलरली इथपर्यंत आपण कालच्या लेक्चरमध्ये, मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. नाऊ नेक्स्ट लाईन्स, नेक्स्ट स्टँजाज आय एम गोइंग टू टेक हिअर. सगळ्या स्टँजाची राईम जी आहे ती राईम स्कीम A असे धावतात. सेकंड स्टँजाची राईम स्कीम आता कशी धावतील, B C B
और A पुन्हा जर म्हणजे आपण त्याला म्हटलं किंवा हे रेम स्कीम अशी लावायला पाहिजे A त्यानंतर क्लिअर नियर इयर याला आपण देऊ शकतो C लेकला आपण देऊ शकतो D अशा प्रकारे किंवा A अशाच प्रकारची राईम स्कीम शेवटपर्यंत या कवितेचे धावतात किंवा धावणार आहे. सो इन नेक्स्ट स्टँजा, माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्लिअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. बिटवीन द वूड्स अँड अ फ्रोझन लेक द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. आता या ठिकाणी स्टँजा अतिशय महत्वाचा आहे. कोणत्या हेतूनं? आपण फक्त कविता शिकून नाही राहिलो. वी आर नॉट ओनली स्टडिंग इट, वी आर वी आर ट्राइंग टू फील इट, वी आर ट्राइंग टू रिअलाइज द ॲटमॉस्फिअर व्हेन रॉबर्ट फ्रॉस्ट इज स्टॉपिंग नियर द वूड, नियर बाय समवेअर इन द वूड. आणि त्यावेळेचं ॲटमॉस्फिअर तुम्हाला फील करावं लागेल. यू विल हॅव टू रिअलाइज दॅट पोयम, दॅट मोमेंट. यू विल हॅव टू फील that kind of atmosphere around you. You will have to close your eyes, mind your work on your mind, and only that time you can feel that kind of surrounding in front of you or around you, and that is called a really close appreciation of the poem. तुम्ही काय करावं लागेल? तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी आहे ती जागा विसरून तुम्हाला काय करावं लागेल? ते सराउंडिंगला त्या ठिकाणी जावं लागेल. सेकंड स्टँजा मी वाचला, त्यामध्ये एक शब्द आलेला आहे क्लिअर. त्या ठिकाणी एक शब्द आलेला आहे QUEER. क्लिअर म्हणजे आपण ज्याला इंग्लिशमध्ये ऑड म्हणतो, आपण ज्याला विचित्र म्हणतो. आपण ज्याला काय म्हणतो? तो विचित्र म्हणतो. तो विचित्र. सो माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्लिअर. माझ्या घोड्याला काय वाटलं असेल? हे अतिशय विचित्र वाटलं असेल. आता काय विचित्र वाटलं असेल? टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फार्म हाऊस? दोन शब्द काय आहेत? फार्म आणि हाऊस. फार्म आणि हाऊस. सो फार्म मीन्स शेत, हाऊस मीन्स घर. तो शेतात बांधलेलं घर असते. शेतात बांधलेलं घर असते, तर याला आपण काय म्हणतो? फार्म हाऊस. शेतात बांधलेलं घर असते त्याला आपण काय म्हणतो? फार्म हाऊस. तर हे त्या घोड्याला विचित्र वाटलं असेल की अशा ठिकाणी आपण का बरं थांबलो, आपल्या मालकासोबत आपण का बरं थांबलो, ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा फार्म हाऊस आजूबाजूला दिसून राहिलेलं नाही. बिटवीन द वूड्स अँड अ फ्रोझन लेक. एका ठिकाणी आपल्याला माहित आहे, एका ठिकाणी कशाचं वर्णन करून राहिले? तर हे त्या ठिकाणी काय आहे? तर हे वूड्सचा परिसर आहे. इट इज अ वूड्स. या ठिकाणी लेखक थांबलेले आहे. द पोएट विथ इज हॉर्स. आणि या ठिकाणी काय आहे? तर फ्रोझन लेक. तर आता जर तुम्ही पाहिलं तर एका ठिकाणी वूड्सचा परिसर आहे, एका ठिकाणी वूड्स आहे, एका ठिकाणी फॉरेस्ट आहे. बर्चेस ट्रीजचं ते फॉरेस्ट आहे. मधात काय आहे? मधात लेखक थांबलेले आहे. त्याच्या एका भागाला चिटकून लेखक थांबलेले आहे. विथ इज हॉर्स, लिटिल हॉर्स. उंचीला कमी आहे तो मुला. आणि एका बाजूनं काय आहे? तर फ्रोझन लेक आहे. एका बाजूनं काय आहे? फ्रोझन लेक आहे. फ्रोझन म्हणजे गोठलेली लेक आहे. ती संध्याकाळचं बर्फाची ती वेळ आहे. आणि अशा वेळेस आपला मालक अशा विचित्र ठिकाणी का बरं थांबला असावा, ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या प्रवासाहून आल्यानंतरची रेस्ट करण्याची जागा आणि अशा ठिकाणी का बरं आपला मालक थांबला असावा, हे त्या घोड्याला मोठं विचित्र वाटून राहिलं. नाऊ यू विल सी दॅट इमॅजिनेशन ऑफ फ्रॉस्ट. You can see the imagination that he also thinking about his horse and process of thinking of his horse. Look at the imagination. आपण स्वतः आपली इमॅजिनेशन नाही ओळखून घेऊ शकत, इतरांचे विचार आपण काय ओळखणार? दिस इज अ रिअल कंडिशन ऑफ मी, ऑफ युअर्स. आपण हे सुद्धा नाही बघू शकत की बा पुढचा माणूस आपल्याबद्दल काय विचार करत असेल, आपण हे सुद्धा ओळखू नाही शकत. रॉबर्ट फ्रॉस्ट या ठिकाणी विचार करून राहिले की घोडा काय विचार करत असावा. अँड दॅट इज अ रिअली एक्सलंट. किंवा घोड्याला सुद्धा ही जागा विचित्र वाटली असेल, इतकी ती जागा विचित्र होती, यातून हे दाखवायचा ते प्रयत्न करून राहिले. दिस इज द ओनली शोकेस. दिस इज द ओनली शोकेसेस. ही इज ओनली शोकेसिंग द सीन, द हॉरिबल सीन ऑफ दॅट इव्हिनिंग विच इज अ स्नोवी वन. मी तुम्हाला सांगितलं
की ती इव्हिनिंग कशी आहे, इव्हिनिंगचा वेळ त्यांनी का बरं निवडला हे तुम्हाला पुढे समजेल. आणि स्नो त्यावर का बरं सिम्बॉलायझेशन केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे समजेल. पण त्यासाठी तुम्हाला ही कविता फील करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला ही कविता काय करावी लागेल तर फील करावी लागेल. बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक, एका ठिकाणी वूड्सचा भाग आहे, एका ठिकाणी फ्रोझन लेक आहे, गोठलेली लेक आहे आणि मधात कुठतरी कवी आणि कवीचा घोडा उभा आहे. द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. कशी इव्हिनिंग आहे ही, द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. आपण द डार्केस्ट हा शब्द कधी वापरतो, द डार्केस्ट, द डार्केस्ट. तर हा जो शब्द आहे हा केव्हा वापरायचा असतो, हा सुपरलेटिव्ह डिग्री आहे. हा डार्क, त्यानंतर डार्कर आणि डार्केस्ट. तर बघा आता वर्षातली कशा प्रकारची सायंकाळ ही, द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर, द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. तर या ठिकाणी किती भयानक प्रसंग आहे बघा. एका ठिकाणी फ्रोझन लेक आहे, एका ठिकाणी फॉरेस्टचा परिसर आहे. कुठल्या तरी ठिकाणी लेखक थांबलेले आहेत, त्यांना सुद्धा माहित नाही ते कुठं थांबलेले आहे त्या घोड्यासोबत. वरून बर्फ पडून राहिलं, इट इज अ इव्हिनिंग टाईम. आणि त्या ठिकाणी त्या घोड्याला आश्चर्य वाटून राहिलं की ही या वर्षातली सर्वात भयानक अशी भीतीदायक अशी अंधकारमय संध्याकाळ आहे. अशा संध्याकाळी आपले मास्टर, आपला मालक अशा ठिकाणी येऊन थांबला की ज्या ठिकाणी आजूबाजूला कोणत्याही प्रकारचं रेस्टिंग प्लेस नाही आहे, कोणत्याही प्रकारचा फार्म हाऊस नाही आहे, कोणत्याही प्रकारची निवाऱ्याची जागा नाही आहे. देयर इज नो शेल्टर नियर अराउंड देम. सो व्हाय इज दिस स्टॉपिंग हिअर. ह्या स्टॉपिंगला का बरं त्यानं इतक्या उडच्या जवळ त्या ठिकाणी तो थांबलेला आहे अचानक पुढच्या प्रवासाला जाता जाता. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की व्हॉट काइंड ऑफ स्टँजाज रिटन बाय फ्रॉस्ट. तर या ठिकाणी कवितेचा पूर्ण स्टँजाचा अर्थ बघा, किंवा त्या हॉर्सनं सुद्धा विचार केला किंवा हे किती विचित्र होतं की अशा सायंकाळी एखाद्या कोणत्या तरी जंगलाच्या बाजूला साईडला थांबणं, ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निवारा नव्हता, कोणत्याही प्रकारचं एखादं झोपडी नव्हती, कोणत्याही प्रकारचा फार्म हाऊस नव्हतं. आणि त्या ठिकाणी एका साईडनं काय होतं तर घनदाट जंगल आहे, संध्याकाळची वेळ आहे, वरून बर्फ पडून राहिलं. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे, अँड द अदर साइड देअर इज अ फ्रोझन लेक. त्या ठिकाणी गोठलेला तलाव आहे. आणि अशा वेळेस या डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर, खूप सुंदर, मला ही लाईन खूप आवडली, द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. आणि त्या वर्षातली सर्वात अंधकारमय होत जाणारी रात्र आहे. कारण की काय, ही इव्हिनिंग सुद्धा तितकीच डार्केस्ट आहे जितकी रात्र सुद्धा आता ती भयानक होणार आहे. जस्ट गो अहेड. He gives his harness bells a shake. पुन्हा एकदा या ठिकाणी एक अलंकार आलेला आहे. या तीन पैकीच एक अलंकार आहे. आपण बघू कोणता आहे. त्याआधी आपण हार्नेसचा अर्थ बघून घेऊ, मिनिंग ऑफ हार्नेस. तर मग आता काय केलेलं आहे त्या घोड्यानं, घोड्याला त्यांनी ही म्हणून संबोधलेलं आहे बघा. ॲनिमलला आपण इट म्हणून संबोधतो, पण त्यांनी घोड्याला, रॉबर्ट फ्रॉस्टने घोड्याला कोणत्या प्रकारचं प्रोनाउन यूज केलेलं आहे, ही. सो ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक. या ठिकाणी कशाचं पुन्हा पुन्हा रिपिटेशन होऊन राहिलं, ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक. बघा, ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक. या ठिकाणी पुन्हा एकदा अझोनन्स आलेला आहे. अझोनन्सचे किती उदाहरणं सापडलेले आहेत आपल्याला, 2 उदाहरणं सापडलेले आहे. तिसऱ्या कडव्याची पहिलीच लाईन हे ॲझोनन्सचं उदाहरण आहे. आणि त्याचबरोबर यच या एका पर्टिक्युलर कशाचं, हे एका पर्टिक्युलर लेटरचं त्या ठिकाणी किती वेळेस पुन्हा पुन्हा उत्पत्ती झालेली आहे, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी ते लेटर आलेलं आहे बघा. ही गिव्स हिज हार्नेस 3दा आलेलं आहे एच हे लेटर. त्यामुळे हा झालेला आहे पुन्हा एकदा अनुप्रास अलंकार. हे आहे 4थ्या नंबरचं उदाहरण, द 4th वन एक्झाम्पल इन द पर्टिक्युलर दिस पोयम. ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक. द ओनली अदर साऊंड्स द स्वीप ऑफ इझी विंड अँड डाऊन इट लेक. बघा, हा स्टँजा जो आहे
तो खूप सुंदर इमेजरी त्यात यूज केलेला आहे. इमेजरी इज ऑल्सो अ फिगर ऑफ स्पीच. इमेजरीचा वापर कधी करतात? जेव्हा व्हेन देयर इज अ यूज ऑफ, व्हेन देयर इज अ वर्किंग ऑफ युअर सेन्सेस, व्हेन देयर इज अ सम काइंड ऑफ स्टिम्युलस or some kind of stimulation for your senses, at that time the figure of speech imagery use. काय होते? हा जो फिगर ऑफ स्पीच आहे हा तुमच्या, आपण काय म्हणतो त्याला, पहिले हार्नेसचा अर्थ बघून घेऊ, त्यानंतर इमॅजिनरीचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. हार्नेस म्हणजे घोड्याच्या मानेच्या भोवती एक पट्टा टाकलेला असतो लिदरचा, आणि त्याच्या तोंडावर सुद्धा, फेसवर सुद्धा तो बांधलेला असतो. सो लिडर बेल्ट, LEATHER, leather belt around horse neck. तर या ठिकाणी घोड्याच्या मानेभोवती जो पट्टा टाकलेला आहे त्याला हार्नेस म्हणतात, आणि त्याच्यावर बेल्स लावलेले आहेत. बेल्स म्हणजे मराठीत आपण त्याला काय म्हणतो? घुंगरू. त्या ठिकाणी काय आहे? त्याच्यावर घुंगरं लावलेले आहेत. साहजिकच अमेरिकेची जी स्टाईल आहे, सजावटीसाठी ही स्टाईल त्या ठिकाणी वापरलेली असती, पण त्यातून नाट प्रवृत्ती बघा कशी केलेली आहे निर्माती. ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक. हा तिसरा स्टँडा जो आहे यामध्ये इमॅजिनरी कशा प्रकारे निर्माण केलेली आहे. वी हॅव गॉट 5 सेन्सेस. आपल्याला किती सेन्स भेटलेले आहे? तर आपल्याला 5 सेन्स आहे. त्यापैकी पहिला आहे सेन्सेस. जर कधी म्हटलं मी तर त्या ठिकाणी किती सेन्सेस आहेत? 5. फर्स्ट इज आईज. तुम्हाला इतकं बारीक अक्षर दिसणार नाही या फळ्यावरचं. हिअर वी कॅन सी 5 सेन्सेस. 5 सेन्सेस. फर्स्ट वन इज आईज. सेकंड वन इज इयर्स. थर्ड वन इज नोज. Fourth one is tongue, and fifth one is your skin. So eyes, डोळे, ears तुमचे कान, nose तुमचं नाक, tongue म्हणजे तुमची जीभ, आणि सगळ्यात शेवटी स्किन म्हणजे तुमची त्वचा. हे आपले 5 सेन्सेस आहेत. हाऊ मेनी सेन्सेस आर देअर? 5 सेन्सेस आर देअर, अँड वी यूज देम इन डेली लाईफ टू टेक मेनी एक्सपिरियन्सेस, टू टेक मेनी टाईप ऑफ टेस्ट. तर त्यामुळे या तिसऱ्या कर्व्यामध्ये आपल्याला या सेन्सेसमधल्या 2 सेन्सेसचा वापर करायचा आहे. सॉरी, एकच सेन्स मी म्हणेल, एकच सेन्सचा वापर करायचा आहे, आणि मी लक्षपूर्वक एका कशा प्रकारे स्टँडा बनवलेला आहे. ही गिव्स हिज हार्नेस बेल्स शेक. त्यांना काय केलं? घोड्यानं त्याच्या गळ्यातली हार्नेस जे आहे, गळा हलवून त्या हार्नेसला झटका दिला, आणि त्यामुळे घुंगरं वाजले. सो यू कॅन हिअर द टिंकलिंग साऊंड ऑफ द पर्टिक्युलर स्मॉल बेल्स. तुम्ही ऐकू शकता काय? तर तो टिंकलिंग साऊंड त्या बेल्सचा, की कशा प्रकारे ते घुंगरं वाजले असतील त्या घोड्यानं मानेला झटका दिल्यानंतर. दॅट हॉर्स गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक. आणि हा अलंकार सुद्धा अजूनचा आहे. त्याचबरोबर इट इज कॉल्ड अन इमॅजिनरी. आणि या इमॅजिनरीमध्ये आपण कशाचा वापर करून राहिलो? इयर्स. तुम्हाला कानाला प्रवृत्त करतात हे ऐकायला, की कशा प्रकारे त्या घोड्यानं त्याच्या हार्नेस बेल्सला एक झटका दिला, आणि ते घुंगरं बारीक आवाजामध्ये त्या सुन्न ॲटमॉस्फिअरमध्ये निनादले. त्या घुंगरांचा आवाज झाला. टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक. आणि का बरं त्या घोड्यानं तशी हालचाल केली? त्याला कदाचित त्याच्या मालकाला विचारायचं होतं की कदाचित मालक तुम्ही काही चूक करतायत का? तुम्ही काही चूक केली का या ठिकाणी थांबून? दो ओनली अदर साऊंड्स द स्वीप ऑफ इझी विंड अँड डाऊन फ्ले. आता बघा, 5 सेन्सेस मधल्या इयर्स या सेन्सचा वापर आपण या स्टांजामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला भेटते की हवेचा शांततापूर्वक आवाज, द ओनली अदर साऊंड द स्वीप ऑफ इझी विंड अँड डाऊन फ्ले. आता बघा, इतकं हॉरिबल ठिकाण आहे, जंगल आहे, जंगलाचा भाग आहे, आणि त्या ठिकाणी हवेच्या झुळूक होऊन राहिल्या. हवेची झुळूक आपण ज्याला म्हणतो स्वीप ऑफ द विंड, स्वीट विंड,
ज्याप्रमाणे मराठीत त्याला झुळूक नावाचा शब्द आहे, गशिंग नाहीये. इट इज जस्ट अ स्वीट फ्लोईंग ऑफ एअर, स्वीट फ्लोईंग ऑफ एअर. कशातून? तर थ्रू दॅट फॉरेस्ट, सहजपैकी झुळूक त्या वाऱ्याची निघून चाललेली आहे. आणि कुठेतरी तो जो बर्फ पडून राहिला, डाऊन फ्लेक आपण ज्याला म्हणतो, स्वीप जो शब्द आलेला आहे, हा स्वीप शब्द म्हणजे काय आहे? तर हवेचा आवाज आहे. स्वीप हवेचा आवाज आहे हा, किंवा स्वीप असा आपण जो म्हणतो तो हवेचा आवाज आहे, हवेचा आवाज. आणि डाउनी फ्लेक, डाउनी फ्लेक, तर याला काय म्हणतात? सॉरी, ही चूक झाली आहे. FLAKE, डाउनी फ्लेक म्हणजे खाली पडणारे बर्फ, खाली पडणारे बर्फ. तर बर्फ हे खाली पडून राहिलं, सो डाउनी फ्लेक. तर या ठिकाणी दोन गोष्टीला त्यांनी आवाज दिलेला आहे. पुन्हा आपल्या कवीनं पहिली गोष्ट ही की स्वीप ऑफ विंड. बघा आता इतक्या घनदाट जंगलाच्या कडेवर ते थांबलेले आहे, ते विचार करून राहिले, इतकी अंधकारमय होत जाणारी इव्हिनिंग आहे, आणि अशा वेळेस हवेची झुळूक कुठून तरी निघून जावी, किंवा त्या खाली पडणाऱ्या स्नोवी बर्फाचा हलकासा आवाज यावा, ज्याप्रमाणे ती हवा निघून गेली आणि कुठेतरी त्या बर्फाला त्या हवेनं धडक दिलेली आहे, असा तो स्वीट आवाज त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि तिसऱ्या नंबरचा स्टॅन्झा आहे, हे जे कडवं आहे, हे आपल्या कानाला काम करायला भाग पाडते. इट्स वर्किंग ऑन अवर इयर्स. वी हॅव टू लिसन all those particular sound in that particular stanza. Look at here. He gives his harness bell's shade to ask if there is some mistake. The only other sound is the sweep of easy wind and down flake. पूर्ण एका रंगात तो रंगलेला स्टॅन्झा आहे, ज्याप्रमाणे त्यानं त्या घोड्यानं आपल्या मानेला झटका दिला, आणि नेकला त्या ठिकाणी शेक केलं, त्या ठिकाणी घुमरं वाजले, घुमराचा आवाज आला. त्याचबरोबर त्यानं असं विचारलं असावं कदाचित आपल्या कवीला की कदाचित तुम्ही काही चूक करताय का मास्टर, कारण की काय झालेलं आहे, तर या ठिकाणी आपण चुकीच्या ठिकाणी थांबलेलं दिसतोय, ज्या ठिकाणी साऊंडचा आवाज स्वीप करून त्या झाडामधून निघून राहिला, आजूबाजूला निघून राहिला. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी काय होऊन राहिलं, तर सेकंड वन साऊंड वॉज द ओनली साऊंड ऑफ डाऊन. इथले खाली पडणारा बर्फाचा आहे, त्याचा कधी आवाज होत नाही, आपल्याला माहित आहे. इट इज अ टाइम इन अमेरिका. दिस इज ॲक्च्युअल अमेरिकन ॲटमॉस्फिअर. वी कॅन सी that kind of atmosphere. They are chilled and really frozen atmosphere is there, but we can say there is no sound for snow. आपण बर्फ जर कधी खाली टाकलं वरून, तर बर्फाला आवाज नसतो. हे बर्फाचे रंग कसे असतात, तर भुसभुशीत बर्फ आहे. इट इज लाईक अ डस्टी स्नो. आपण ज्याला म्हणतो की वरून खाली असं उडत जाणारा बर्फ आहे, त्याला सुद्धा कवीनं आवाज दिलेला आहे. दॅट्स वाय वी विल हॅव टू यूज अवर इमॅजिनी अँड अवर इयर्स फॉर धिस पर्पज. आपल्या इयर्सला आपल्याला प्रवृत्त करावं लागेल आणि हा स्टॅन्झा ऐकावा लागेल. म्हणून मी तुम्हाला सांगू राहिलो, दिस इज नॉट पोएट्री टू रीड, बट दिस इज अ पोएट्री टू फील. अँड द लास्ट स्टॅन्झा, कदाचित शेवटचा जो स्टॅन्झा आहे, तो माझा वैयक्तिक अतिशय आवडीचा स्टॅन्झा आहे. कदाचित द मोस्ट कोटेड स्टॅन्झाज इन इंग्लिश लिटरेचर. असं होऊ शकते की अनेक जे स्टॅन्झा पुन्हा लोक म्हणायला आवडते, लोकांना जो स्टॅन्झा पुन्हा आवडतो, त्यापैकी एक स्टॅन्झा हा माझा आहे, की जो मला आवडतो. आता बघा, सगळ्यात शेवटी काय म्हणतो लेखक, आपला कवी सगळ्यात शेवटी काय म्हणतो, द वूड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव promises to keep. I am miles to go before I sleep and miles to go before I sleep. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे ना, the woods are lovely dark and deep. The woods are lovely dark and deep. लवली म्हणजे आवडणारे, खूप छान असणारे, विलोभनीय असणारे, लविंग आपण ज्याला म्हणतो. The woods are lovely dark and deep. Dark and deep हे काय आहे, पुन्हा त्या ठिकाणी आलेले dark and deep. Deep means what we can say,
डीप म्हणजे अतिशय खोलवर गेलेले. सो वुड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आता बघा द वुड्स आर लवली डार्क अँड डीप मध्ये डार्क अँड डीपचा डीडीने सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. आणि आपल्याला या स्टँडामध्ये काय कार्यरत करावं लागते, कोणता सेन्स कार्यरत करावं लागते, तर बघण्याचा सेन्स. वी विल हॅव टू यूज अवर आयज हिअर बिकॉज वी आर लुकिंग थ्रू दिस स्टँडा. वी आर नॉट हिअरिंग, वी आर नॉट लिसनिंग थ्रू दिस स्टँडा. सो द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. लेखक म्हणतात की हे जे वुड्स आहे, आजूबाजूचे वातावरण आहे, जे जंगल आहे ते खूप सुंदर आहे. इट इज अ रिअली ब्युटिफुल, इट इज रिअली नाईस. पण मी थांबू शकत नाही, पण मी या ठिकाणी थांबू शकत नाही. यावर आतापर्यंत लेखकाने त्या ठिकाणी थांबून विचार केला, तुमच्या कवीने त्या ठिकाणी थांबून विचार केला. त्यांना समजलं की ही आजूबाजू जंगल खूप निसर्गरम्य आहे. इट इज अ रिअली नॅचरल सिनेरी, इट इज अ रिअली नॅचरली गुड, ब्युटिफुल अँड व्हॉट वी कॅन से इट इज अ अल्युरिंग, इट इज अ मॅग्निफिशंट और वी कॅन से इट इज अ मॅग्नेटायझिंग हिम, हिप्नोटायझिंग हिम. बट he will not stay there. He will not stay there or he will not rest there because he has given many promises to others, many people. He has given his promises to many people. तुम्ही बघू शकता प्रॉमिस या शब्दाचा अर्थ आपण काय घेतो मराठीमध्ये. प्रॉमिस म्हणजे आपण ज्याला शपथ म्हणतो किंवा वचन म्हणतो. त्यांना अनेक लोकांना अनेक वचनं देऊन ठेवलेले आहे. त्यामुळे त्याला काय करावं लागणार आहे. And miles to go before I sleep. But I have promises to keep. त्याला काय करावं लागणार आहे की त्या ठिकाणी थांबण्याच्या आधी त्या लोकांना देऊन आलेले प्रॉमिसेस त्याला पूर्ण करावे लागणार आहेत. आणि त्यामुळे त्याला अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. त्यामुळे झोपण्याआधी, आराम करण्याआधी त्याला ते जे काही प्रॉमिसेस त्याला दिलेले आहेत, द प्रॉमिसेस ही हॅज गिवन टू पीपल, ही विल हॅव टू कीप देम अँड दॅट्स वाय ही विल नॉट स्टॉप हिअर, ही विल नॉट स्टे हिअर, ही विल गो माइल्स अँड माइल्स अवे, माइल्स अँड माइल्स डिस्टन्स टू कम्प्लीट, टू फुलफिल ऑल दोज प्रॉमिसेस अँड ओनली देन ही कुड एबल टू स्लीप ऑन, ही विल एबल टू स्लीप अँड ओनली देन ही विल स्लीप. तर हा असा त्याचा ऑप्टिमिस्टिकरित्या घेतलेला अर्थ माझ्या मते आहे. बट द होल पोयम, माझा अर्थ सांगतो, मेनी पीपल से दॅट दिस इज नॉट ॲक्च्युअली मिनिंग ऑफ दिस पोयम. अनेक लोक मला म्हणू शकतात, या माझ्या व्हिडिओला म्हणू शकतात की कदाचित हा तो अर्थ नाही जो लेखकाला अपेक्षित आहे, जो कवीला अपेक्षित आहे. तर माझ्या मते आय एम क्वाईट शुअर अँड आय एम क्वाईट कॉन्फिडंट दॅट आय एम टेलिंग यू a real meaning of this poem. The real meaning of this poem, the deep, the hidden, the black, the dark meaning of this poem. Now I will tell you the real meaning of this poem. मी तुम्हाला सांगणार आहे की कोणचं खरं मिनिंग या पोयम मध्ये दडलेलं आहे. तर ते मिनिंग आहे बघा, ज्याप्रमाणे लेखक या ठिकाणी आपण टायटल मध्ये बघू शकतो, स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. काय टायटल आहे कवितेचं, स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. तर इव्हिनिंग कशी आहे, तर स्नोवी आहे. आणि इव्हिनिंगचा वापर आपण काय सिम्बॉल, कशाचं सिम्बॉलिझम म्हणून करतो. व्हॉट इज इव्हिनिंग, व्हॉट इज इव्हिनिंग ऑफ युअर लाईफ, व्हॉट इज अन इव्हिनिंग ऑफ युअर लाईफ. आपण कधी म्हणतो की आयुष्याची सायंकाळ झाली, आयुष्याला सूर्याला डुबायला अस्त व्हायला सुरुवात झाला. व्हेन यू यूज दिस काइंड ऑफ स्पीच, दिस काइंड ऑफ सेंटेन्सेस, जेव्हा आपण त्या ठिकाणी म्हणतो आता हे शेवटचे घडीचे टाईम आहे तुमच्या जीवनाचे, लाईफ जेव्हा आपण म्हणतो सूर्योदय झाला, सकाळ झाली, तेव्हा आपण म्हणतो देअर इज अ बर्थ, देअर इज अ बर्थ. जेव्हा आपण म्हणतो दुपार झाली, तेव्हा म्हणतो देअर इज अ यूथ, तरुणपण आहे. आणि जेव्हा त्या ठिकाणी आपण म्हणतो इट इज अ एज टाईम, इट इज अ ओल्ड टाईम ऑफ एनी पर्टिक्युलर पर्सन, देन दॅट टाईम देअर इज अ इव्हिनिंग, देअर इज अन evening of that particular person. So this is evening time for the Robert Frost, and this is not the only evening but this is a snowy evening. हे कशा प्रकारचं इव्हिनिंग आहे, तर हे चिल इव्हिनिंग आहे, हे स्नो असलेलं असणारं इव्हिनिंग आहे. आणि आपण बघू शकतो की स्नो थंड असणारं इव्हिनिंगची उपमा कधी दिल्या जाते, तर स्नो फॉलिंग होणारं हे इव्हिनिंग म्हणजे कशाची साक्ष देणार आहे, तर इट इज अ काइंड ऑफ डेथ, इट इज अ काइंड ऑफ डेथ टाइम फॉर यू or that time for that particular person.
बघा एकाच वेळेस स्नो बनून राहिलं, इव्हिनिंगची वेळ आहे आणि आपल्याला दुसऱ्या कडव्यामध्ये समजते द डार्केस्ट इव्हिनिंग इन द इयर. द डार्केस्ट इव्हिनिंग आहे आणि अंधकारमय रात्रीची उपमा त्याने दिलेली आहे. आजूबाजूला फॉरेस्ट आहे, आपल्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ लागत नाही. त्या ठिकाणी देअर इज द ओनली पोएट विथ हिज हॉर्स. डार्क इव्हिनिंग, स्नोवी इव्हिनिंग. Around there is a forest, there is a woods. One side there is a frozen lake, and there is a sound of sweet sound of wind. Then there is a sound of various kind of what we can say harness bells, and everything is. You will have to use your imagination. You will have to use your senses to appreciate the meaning from this poem. To extract the meaning from this poem. तुम्हाला या ठिकाणी मिनिंग बाहेर काढायचं असेल तर या ठिकाणी विरुद्ध विचार आपण ज्याला म्हणतो की एखादा व्यक्ती या पोएमचा ऑप्टिमिस्टिक पद्धतीने विचार करेल. यस, काही लोक म्हणतील की नाही हा व्यक्ती या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं चुकीचं मिनिंग नाही सांगू राहिला, कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी मिनिंग असं या कवितेचं नसेल ज्या प्रकारे मी सांगू राहिलो. काही लोक म्हणतील की या कवितेचं मिनिंग हे आशावादी आहे, ज्याप्रमाणे तो प्रॉमिसेस निभवायला इथून पुढे जाणार आहे आणि त्यानंतर कदाचित तो झोपायला जाणार आहे, म्हणजे त्याची जर्नी संपवणार आहे. पण माझ्या मते या ठिकाणी जे काही सिम्बॉलिझम आलेले आहे आतापर्यंत ते सगळे सिम्बॉलिझम रेफर्स टू डेथ. ते कोणाला इंडिकेट करतात, ते इंडिकेट टू डेथ. आणि जर कधी तुम्ही शेवटचा स्टॅन्झा पाहिला स्पेशली, आता मी तुम्हाला मिनिंगचा शेवटचा स्टॅन्झाचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. नाउ आय एम गोइंग टू टेल यू द लास्ट स्टॅन्झा मीनिंग. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप. एखादी गोष्ट डार्क असते, एखादी गोष्ट डीप असते आणि एखादी गोष्ट लवली असते. असं तिन्ही गोष्टी एकसाथ घडत नाही. तर आपल्याला काय बघायला भेटते त्याच्यात सेकंड नेक्स्ट लाईन पाहिली, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. आता वा, द वूड्स आर लवली, ते लवली सुद्धा आहे ॲज वेल एज डार्क अँड डीप. इट इज a symbolism of your body. It is a symbolism of your body. Your body is very sweet, but your mind is quite dark and deep to penetrate. आपला जो माइंड असते यामध्ये असंख्य विचार असतात. आपण आता हा विचार करतो, सध्या नंतर तो विचार करतो, उद्या कदाचित आपला तिसरा विचार राहील. तर त्यामुळे द वूड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. मला सुद्धा कोणा दिलेलं जे प्रॉमिस आहे ते पूर्ण करायचं आहे कधी ना कधी. आणि आपण काय करतो, जन्माला येताना एक प्रॉमिस एका गोष्टीला देऊन येतो. व्हेन वी बॉर्न ॲट दॅट टाइम वी गिव्ह अ सम काइंड ऑफ प्रॉमिस टू समबडी, टू समवन. अँड व्हॉट इज दॅट? दॅट इज द डेथ. अँड डेथ इज अन इनएव्हिटेबल ट्रूथ इन दिस ॲटमॉस्फिअर, इन दिस ग्लोब. आणि डेथ काय आहे तर मृत्यू हे सर्व साक्ष आणि सर्वात शेवटचं सत्य आहे या जगात. तर त्यामुळे डेथला वचन देऊन ठेवलेलं आहे कवीनं. तर कशाचं, तर तो जर्नी संपल्यानंतर तिच्याकडे वापस जाईल, तिच्याकडे तो वापस जाईल. ही आयुष्याची जर्नी तो पूर्ण करेल आणि त्या डेथचं प्रॉमिस फॉलो करायला, ते पाळायला, ते फुलफिल करायला, ते पूर्णत्वाच नाही गेला तो पुन्हा डेथकडे जाईल. तर त्यामुळे हे सगळं खाली त्यानं सांगितलेलं आहे. आणि माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. तर हे जे स्लीप आहे हे फक्त रेस्ट करणं नाही आहे, हे फक्त आराम करणं नाही आहे. तर हे काय आहे, हे अखेरचं इटर्नल स्लीप आहे त्याची. ही इज गोइंग टू डाय, ही इज गोइंग टू डाय. ही विल सबमिट हिमसेल्फ टू डेथ, ही विल सबमिट हिमसेल्फ टू डेथ टू कीप हिज प्रॉमिस विच ही हॅज गिवन टू हिम और हर. जे प्रॉमिस त्यानं जन्माला एका क्षणी त्या डेथला देऊन ठेवलेलं आहे की मी तुझ्याकडे चालत येईल, तर ते जे प्रॉमिस आहे जे त्याला आता पूर्ण करायचं आहे, कारण की त्याचे असंख्य जे प्रॉमिसेस आहे ते पूर्ण करता 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 शेवटचं प्रॉमिस जे त्यानं देऊन ठेवलेलं आहे ते केवळ एकाच गोष्टीला दिलेलं आहे, ते म्हणजे डेथ. आणि दिस इज अ रिअल मिनिंग ऑफ दिस पोएम. दिस इज अ मिस्टिकल मिनिंग ऑफ दिस पोएम. जे अतिशय गहन तुमची विचारसरणी असेल तेव्हाच तुम्हाला त्यातून बाहेर काढता येते. मी असं म्हणत नाही की बाकी त्यांचे मिनिंग चुकले. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला सांगितले असतील, तुमच्या कलिगने तुम्हाला सांगितलं असेल, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला सांगितलं असेल, बऱ्याच तुम्ही स्वतः काही त्यातून बाहेर काढलं असेल, पण दॅट इज नॉट इनफ.
The enough thing is when you read this poem again and again, when you reach to the last meaning of that poem, at that time you will know that there is only one meaning of this poem, and this poem ends on the eternality of a human being. की मृत्यूनंतर काय, तर मृत्यूचं हे जे द्वार आहे हे लवली आहे, डार्क अँड डीप आहे. पण त्या ठिकाणी प्रॉमिसेस देऊन ठेवलेले असतात माणसानं. किती चांगलं जग दिसत असलं तरी आपण थांबू शकत नाही. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. लवली आहे, डार्क अँड डीप आहे. आपल्याला किती वेळ असं वाटत असलं की आपण या ठिकाणी थांबावं, आपण या ठिकाणी आयुष्यात रमावं, पण त्या ठिकाणी नो वन कॅन अवॉइड द डेथ. नो वन कॅन अवॉइड द डेथ, अँड दॅट्स वाय वी विल हॅव टू चॅलेंज ourselves to go to our journey, to fulfill our journey as well as fulfill our wishes, fulfill our oaths and promises, and keep our promises. And that's why the poet is going to fulfill his wishes and promises. जग हे खूप चांगलं असते, लोकांना थांबावं वाटते, परिवार खूप चांगला असतो, माणसाची बॉडी खूप चांगली असते, एव्हरीथिंग इज गुड. बट आफ्टर ऑल देयर इज अ प्रॉमिस विच यू हॅव गिवन टू समवन when you born, and the last promise you have given to the death. आणि त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला काय व्हावं लागेल, कधी ना कधी तुम्हाला थांबावं लागेल, कधी ना कधी स्लीप घ्यावं लागेल. तुम्ही कायमच प्रत्येकाला दिलेलं प्रत्येक प्रॉमिस पूर्ण करू शकणार नाही. प्रत्येकाला दिलेलं प्रत्येक प्रॉमिस पूर्ण करू शकणार नाही, कारण की तुम्ही एक प्रॉमिस ऑलरेडी कोणाला तरी दिलेलं आहे आणि ते कधी ना कधी तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तर हेच ते मिनिंग आहे ज्या कवितेत लपून ठेवलेलं मिनिंग आहे. आणि ते बाहेर काढण्यासाठी खूप कष्ट लागतात, आणि ते कष्ट कदाचित मला माहीत नाही का बरं ही कविता माझी सगळ्यात आवडती पोएम बनली, त्यामुळे मी हा अर्थ घेतला असावा मला सांगता येत नाही. बट इन फॅक्ट द पोएम इज पेसिमिस्टिक इन टोन. इट इज नॉट अ ऑप्टिमिस्टिक टोन ॲट ऑल ऑफ दिस पोएम. I think it is a pessimistic, and I am confident that this is a pessimistic tone of the poem. तर आपण बघू शकतो की त्या ठिकाणी अजून एक गोष्टीचा खूप चांगल्या प्रकारे लेखकाने यूज केलेला आहे, आणि तो आहे फिगर ऑफ स्पीच इन्व्हर्शन. नाऊ आय मूव दिस. ओके, आय क्लिअर दिस ऑल. वी लुक ॲट द figure of speech once again. The fourth figure of speech is inversion. So what is the inversion? The very first line of this poem is a particular example of inversion figure of speech. So what is inversion? Inversion म्हणजे कोणत्याही प्रकारच्या एका फॉर्मेशन असणाऱ्या, आपण ज्याला म्हणतो एक वाक्य तयार करताना आपण शब्दाचं फॉर्मेशन तयार करतो, तेव्हा त्यातून आपल्याला अर्थ समजतो. उदाहरणार्थ मी म्हणतो आय शाल गो टू विलेज. एक सरळ सरळ वाक्य मी या ठिकाणी घेतलं किंवा आय शाल गो टू विलेज. तुम्हाला अर्थ समजला की मी गावाला जाणार आहे कदाचित उद्या. पण मी या ठिकाणी काय करतो, हे जे ग्रॅमॅटिकल लिहिलेलं वाक्य आहे याचा सिक्वेन्स चेंज करतो, या शब्दांची ऑर्डर या ठिकाणी चेंज करून टाकतो. गो आय शाल टू विलेज, किंवा टू विलेज आय शाल गो. आय शॅल गो. आता बघा, मी डेलीमध्ये बोलताना, मी डेली लँग्वेजमध्ये बोलताना हे शब्द वापरेल, आय शॅल गो टू विलेज टुमॉरो किंवा आय शॅल गो टू विलेज. पण कधी कधी लोक काय करतात, मुद्दामून कवितेमध्ये त्या वाक्याचे जे शब्द असतात ते इकडे तिकडे करून टाकतात. द डिसऑर्डरिंग ऑफ द वर्ड्स इन अ लाईन. ॲट दॅट टाइम अ व्हेरी स्पेसिफिक figure of speech appears there or occurs there, and that is the inversion. इन्व्हर्स म्हणजे करते काय, तर इकडे तिकडे फेरफार करून टाकते शब्दांचा, पण अर्थ तोच राहतो शब्दांना. उदाहरणार्थ आय शॅल गो टू विलेज आय शॅल गो. जे आपण म्हणतो घास असा खाणं काय आणि असं खाणं काय शेवटी पोटातच जाणार आहे,
वाक्याचा अर्थ आपल्याला लागणारच आहे, त्यात काही दुविधा नाही. पण आय शॅल गो टू विलेज आणि टू विलेज आय शॅल गो, काय फरक पडला? अर्थामध्ये फरक नाही पडला, पण त्या ठिकाणच्या शब्दरचनेमध्ये फरक पडला. आणि तसा फरक हाच पडलेला डिसऑर्डर. द डिसऑर्डर ऑफ द वर्ड्स यू कॅन सी इन द व्हेरी फर्स्ट लाईन ऑफ दिस पोयम, द व्हेरी फर्स्ट स्टँजा. Whose woods these are, I think I know. Whose woods these are, I think I know. तर हे जर कधी सरळ सिक्वेन्स मध्ये मी लावलं तर आय नो सॉरी आय थिंक आय नो असं आहे ते. आय थिंक आय नो whose woods are these. तर हा सरळ सरळ पहिल्या शब्दाचा सिक्वेन्स आहे. ही पहिल्या शब्दाची पहिल्या लाईनची ही मांडणी आहे, ही ऑर्डर आहे शब्दांची. पण लेखकांना काय केलं? वी ऑल नो दॅट द पोएट्री डझंट फॉलो रूल ऑफ ग्रामर. द पोएट्री डझंट फॉलो रूल ऑफ ग्रामर. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा पोएट्री लिहिले जाते तेव्हा जी कोणत्याही प्रकारचे शब्द पुढे यूज करू शकतात कवी लोक, त्यांना ते स्वैरता दिलेली आहे कवितेमध्ये. आणि त्यामुळे या ठिकाणी लेखकानं कवीनं शब्द वापरताना असे वापरलेले आहे, हुज वूड्स दिस आर आय थिंक आय नो. सरळ सरळ ते म्हणू शकले असते आय थिंक आय नो हुज वूड्स आर दिस. मला माहिती आहे कदाचित की हे जंगल कोणाच्या मालकीचं आहे, किंवा हा पार्ट जो आहे जंगलाचा हा कोणाच्या मालकीचा आहे. पण त्यांनी असं न वापरता असं वापरलं, म्हणून त्या पहिल्या ओळीचा अलंकार जो आहे तो अलंकार इन्व्हर्शन तयार झालेला आहे. इन्व्हर्शनचं एक उदाहरण आपल्याकडे या कवितेमध्ये पहिलीच ओळ आहे. त्यानंतर तिसऱ्या हिच्यात जर कधी घेतलं तर तिसऱ्या हिच्यामध्ये ही गिव्स हिज आर्मियस बेल्स शेक, हे ॲझोनचं उदाहरण आहे. द ओनली अदर साऊंड्स द स्वीप, हे ॲलिटरेशनचं उदाहरण आहे. आणि ऑफ इझी विंड अँड डाउनी फ्लेग, ऑफ डाउनी फ्लेग जो तिसरा स्टँजा आहे आणि जो पहिला स्टँजा आहे तो इमॅजिनरी या फिगर ऑफ स्पीचचं उदाहरण आहे. त्यामध्ये दोन आहे. पहिला स्टँजा आईचा तुमच्या अपील करतात, आईचा वापर करून घेतात. द हुज वुड्स दिस आर आय थिंक आय नो. हिज हाऊस इन द विलेज आपल्याला बघावं लागते, विलेज कुठे आहे, तिचा हाऊस कुठे आहे, ते जंगल कसं आहे, ते फॉरेस्ट कसं आहे. त्याचबरोबर आपल्याला तिसऱ्या स्टँडामध्ये काही काही गोष्टी ऐकाव्या लागतात, ज्याप्रमाणे त्या बेल्स खालून राहिल्या. द टिंगलिंग ऑफ बेल्स, देर इज अ साऊंड ऑफ विंड, देन देर इज अ स्वीपिंग ऑफ विंड, देन देर इज अ इझी विंड, as well as there is a falling of downy flake or a downy flake, sound of downy flake. These all are listened to your ears, that's why it is a figure of speech. Imaginary, त्याचे दोन उदाहरण आहे आपल्याकडे. त्यानंतर ते लेखक कुठे उभे आहे, तुमचे कवी कुठे उभे आहे, तर वूड आणि फ्रोझन लेकच्या मधात कुठेतरी उभे आहे. तर त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ती कविता बघावी लागते, कधी ऐकावी लागते, कधी बघावी लागते, कधी ऐकावी लागते. Therefore there is a use of this kind of imagery in that particular poem. Here you will use your eyes and your ears. So therefore imagery is also there all through the poem, every line of this poem, and there is a very rare figure of speech is there. आणि तुम्ही म्हणसाल आता कोणता फिगर ऑफ स्पीच आहे, तर आता जो फिगर ऑफ स्पीच आहे तो खूप रेअर फिगर ऑफ स्पीच आहे, जो लवकर डोळ्यानं दिसत नाही. तर तो फिगर ऑफ स्पीच आहे युफोनी. तो आहे युफोनी. 1 minute. युफोनी किंवा युफेमिझम म्हणतात याला. युफेमिझम आपण याला म्हणतो किंवा याला युफोनी म्हणतो. सो व्हॉट इज युफोनी? तर हा अलंकार जेव्हा वापरला जातो, फिगर ऑफ स्पीच जेव्हा वापरला जातो, तेव्हा काय होते बघा, देअर इज अ हॉरिबल ॲटमॉस्फिअर अराउंड यू, देअर इज अ डेंजर ॲटमॉस्फिअर ऑकर्स इन दॅट पर्टिक्युलर पोयम. देअर आर very ghastly, very lethal type of scenery in that poem, black scenery in that poem, dark content in that poem. Everything is horrible there, everything is terrible there, but the sounds
are really pleasant to your ears. Sounds are really quite pleasant for your ears, and when that time that kind of devices or euphony are used there, it's called euphony figure of speech. Euphony figure of speech, it's called euphemism in language. जेव्हा त्या ठिकाणी कधी कधी काय होते की ही पोयम जर कधी बघितली ही पोयमचे आवाज कसे पाहिजे होते, भयानक पाहिजे होते, कारण की अंधकारमय रात्र होऊन राहिली, लेखक एकटेच रस्त्याने चाललेले आहे, त्यांच्यासोबत त्यांचा घोडा आहे, घोड्यानं ही काय म्हणतो आपण त्याला खिंकाळणं जरी केलं असतं तरी कशा प्रकारे वाटलं असतं, भयानक वाटलं असतं. एखाद दुसरी काळी झाडाची म्हणून खाली बैठली असती बर्फानं, भयानक वाटलं असतं. त्याचबरोबर देअर कॅन बी हुटिंग साऊंड of all. There can be nocturnal noises. There could be a rustling of trees. There could be another some specific or horrible sound from the horrible movies. We all know horror movies. There could be dangerous sound there. But no, Robert Frost used very rare sounds like a sweep of wind, not gushing of wind there, but just a sweep of wind. There is an easy sound of snowy flake. Then there is a what we can say, there is a very cute sound of bells hanging around neck of that particular horse. Horse is a symbolism of your life and journey of your life. So this poem is a full with a symbolic elements in there, symbolic elements in that poem. So there is every sound in the poem is a pleasant to your ear. That's why euphony or euphemism figure of speech is there. आणि हा figure of speech हा खूप पुढे जाऊन आपल्याला शिकायला भेटतो. सध्या तुम्हाला त्याची गरज आहे की नाही मला माहीत नाही, पण euphony लक्षात असू द्या. जेव्हा हॉरिबल ॲटमॉस्फिअरमध्ये प्लेझंट टाईपचे आवाज तुम्हाला ऐकायला भेटतात, then that's called euphony figure of speech. Euphony figure of speech. तर अशा प्रकारचे 6 फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी केलेले आहेत, त्यांनी यूज केलेले आहे. 6 फिगर ऑफ स्पीच आहे, पण त्याचा वापर किती वेळा झालेला आहे? 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. इमॅजिनरी पूर्ण कवितेमध्ये रन केलेली आहे. युफोनी पूर्ण कवितेमध्ये रन झालेला आहे. त्यामुळे पोएटिकली इन्व्हर्शन एका ठिकाणी, ॲझोनस 2 ठिकाणी, कन्सोनस 2 ठिकाणी आणि ॲलिटरेशन 4 ठिकाणी. अशा प्रकारचा 10 वेळा फिगर ऑफ स्पीचचा त्यांनी यूज केलेला आहे. दॅट्स वाय दिस पोएट्री इज सच अ सिम्पल, स्वीट इन साऊंड, हार्ड टू अंडरस्टँड. एखादा व्यक्ती वेगळा अर्थ सांगेल, दॅट्स वाय हार्ड टू अंडरस्टँड. सो द लास्ट व्हेरी गुड for you, or what we can say, there is a very good method to understand this poem is that you feel it. आणि त्यानंतर तुम्हाला कोणता अर्थ भेटतो, ऑप्टिमिस्टिक भेटतो की पेसिमिस्टिक भेटतो, त्यातून तुम्ही तो अर्थ घ्या. देअर इज अ माय ओन मिनिंग, माय ओन अप्रिसिएशन, माय ओन अंडरस्टँडिंग ऑफ द पोयम. इट कुड बी डिफर फ्रॉम ऑल दोज पीपल who have already taught you this poem, we have already taught you, and that's why my understanding and appreciation of this poem is a pessimistic in many ways. तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे शेवटचा जो स्टँडा आहे तो पर्टिक्युलरली डिनोट करतो डेथला, कशा प्रकारे सिम्बोलाइज करतो डेथला, कशा प्रकारे ऊन शांत झालेलं आहे, डार्क आहे, डीप आहे. जगामध्ये प्रॉमिसेस असतात, पण प्रत्येक प्रॉमिस निभावला जाईल याची कोणत्याही प्रकारची खात्री नसते. आणि त्या ठिकाणी आपण बघू शकतो की जीवनाचा प्रवास चालूच राहतो. शेवटपर्यंत माणूस प्रत्येक क्षण जगायचा प्रयत्न करतो, प्रत्येक प्रॉमिस निभावण्याचा प्रयत्न करतो, पण कुठेतरी वेळ येते जेव्हा त्याला ही हॅज टू रेस्ट, ही हॅज टू स्टॉप, ही हॅज टू सबमिट हिम टू डेथ. त्या ठिकाणी त्याला शेवटी जावं लागते कोणाच्या शरणामध्ये, तर डेथच्या शरणामध्ये त्याला जावं लागते. आणि त्यामुळे तो जो स्लीप शब्द आहे शेवटच्या कडव्यामध्ये 2दा रिपीट झालेला स्लीप, हा शब्द आहे इटर्नल स्लीप. इटर्नल स्लीप. तर ही स्लीप कशी आहे, तर इटर्नल आहे. यानंतर कुणाला लेखक कधी जागा होणार नाही. ही विल नॉट गोइंग टू वेक एव्हर, बिकॉज दिस इज नॉट अवर रुटीन स्लीप, दिस इज अ डेथ. तर हे सिम्बॉलिझम, हे एक्सप्रेशनिझम तुम्हाला समजायला पाहिजे, त्यामुळे ही पोएट्री दिलेली आहे. बट इट इज अ रिअली हार्ड पोयम इन अ इझी टोन टू अंडरस्टँड. दोन्ही गोष्टी आलेल्या आहे बघा.
या पोयममध्ये की एक या प्रकारचा अँटीथेसिस आहे की इझी वरून दिसणारी इझी पोयम आतमध्ये सच अ डार्कर मिनिंग घेऊन येऊ शकते असं आपल्याला कधीही वाटत नाही. पण हे खरोखर डार्क एलिमेंट असणारी ही पोयम आहे जी तुमच्या अभ्यासाला त्यांनी दिलेली आहे. आणि रॉबर्ट फ्रॉस्ट याच प्रकारची पोएट आहे. किंवा नॅचरल ॲटमॉस्फिअर, नॅचरल ब्युटी दाखवून आपल्या मनातल्या भावते त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस प्रगट करतात आणि हीच त्यांची पॉवर आहे. त्यामुळे अनेक लोकांना ते आवडतात, जगभरातल्या वाचकांना ते आवडतात आणि लोक त्यांची कविता अक्षरशः पाठ करून ठेवतात. त्यातून अनेक लोकांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्यातला मी एक व्यक्ती आहे की शेवटचा स्टँजा मला खूप आवडतो, कारण की प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा स्टँजा महत्त्व ठेवतो. मग तो माणूस असो, मग तो प्राणी असो, तो सजीव असो किंवा तो निर्जीव असो, त्याला त्या वचनं ते शब्द पाळून शेवटी त्याला जायचं आहे की इटर्नल स्लीप घ्यायला. पण शेवटची शपथ तर तुम्ही एकाच गोष्टीला देऊन ठेवता की त्या ठिकाणी तुमचं कधी ना कधी एंडिंग होणार आहे, तुमचं कधी ना कधी फिनिशिंग होणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुमच्या कोणत्याही ओथला, तुमच्या कोणत्याही प्रॉमिसला कोणत्याही प्रकारचा अर्थ उडत नाही. अँड दॅट इज अ व्हेरी लास्ट मिनिंग ऑफ द ऑल पर्टिक्युलर स्टँजा. तर या ठिकाणी सुंदर यूज आलेले आहे फिगर ऑफ स्पीचचे. स्टॉपिंग बाय वूड्स ऑन स्नोवी इव्हिनिंग आपण आता बघितलं बाय रॉबर्ट फ्रॉस्ट. इमॅजिनरीचा खूप सुंदर वापर आहे. टू काइंड ऑफ इमॅजिनरी आर देअर. त्यानंतर सोपे सोपे शब्द वापरलेले आहे. मिनिंग हार्ड आहे, मिनिंग हार्ड आहे. सो दॅट इज ऑल अबाउट द पोयम. इफ देअर इज एनी प्रॉब्लेम, एनी क्वेरी फॉर यू, प्लीज आस्क मी. अँड इट इज अ रिअली ग्रेट to teach you this kind of poem. I also teach many things today. मला सुद्धा अनेक गोष्टी, I really myself also learned many things from this poem. As a reader, you know I am the scholar of English language. That's why I will try myself hard to explore some more meanings from this poem. If you have any question, please write in a comment section, or you can say that you can contact me on my WhatsApp number also. So thank you very much for what we can say माझ्यासोबत असण्याबद्दल, और वी कॅन से माझ्यासोबत तुम्ही होता त्याबद्दल मला अतिशय आनंद झाला. आणि इट्स रिअली ग्रेट टू टीच यू. प्लीज व्हॉट वी कॅन से ही जी पोयम आहे ही पुन्हा एकदा अभ्यासा, याचं रिव्हिजन करा आणि जो पुढचा व्हिडिओ येईल तो तुम्ही नक्की बघा. त्यामध्ये पुन्हा एखाद्या पोयमचं ॲप्रिसिएशन मी तुम्हाला देईन. दॅट विल बी रिअली फन फॉर यू. सो थँक यू व्हेरी मच अँड गुड बाय वन्स अगेन. थँक यू.